So now let us see the example number 8. So example number 8 असा आहे. In figure, circles with center x and y touch internally at point z. म्हणजे एका मोठ्या सर्कलचा सेंटर y आहे, छोट्या सर्कलचा सेंटर x आहे. मग हे दोनही सर्कल आतून म्हणजे इंटरनली एकमेकांना z पॉइंट मध्ये टच करतात. ठीक आहे. तर त्यांनी पुढे काय म्हटलंय, सेग BZ इज अ कॉर्ड ऑफ अ बिगर सर्कल. म्हणजे ही जी BZ आहे ती मोठ्या सर्कलची काय आहे, कॉर्ड आहे, जीवा आहे. विच इंटरसेक्ट द स्मॉलर सर्कल ऍट पॉइंट ए, की जी लहान सर्कलला ए पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतीये, छेदत आहे. तर आपल्याला हे प्रूफ करायचंय सेग AX पॅरलल सेग BY. म्हणजे AX ही BY ला पॅरलल आहे हे आपल्याला प्रूफ करायचंय. मग तुम्ही कसं प्रूफ करणार AX इज पॅरलल टू BY? तर त्यासाठी आपण जे आधीच्या एक्झाम्पलमध्ये केलं, 7व्या एक्झाम्पलमध्ये, त्या टाईपच थोडं करणार आहोत. आपल्याला हे दोन अँगल कॉन्ग्युरंट दाखवायचे, आपल्याला हे दोन कोण एकरूप दाखवायचे. मग आता हे दोन कोण कसे एकरूप दाखवायचे, तर त्यासाठी आपण काय करूयात, सगळ्यात पहिले आपण ट्रायंगल घेऊयात BYZ. ओके. सो आता आपण प्रूफ कडे जातोय. इन ट्रायंगल BYZ YB कॉन्ग्युरंट YZ सेग YB कॉन्ग्युरंट सेग YZ. रिझन आपण लिहू शकतो रेडियाय ऑफ सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, रेडियाय ऑफ सेम सर्कल. मग आता जर ही आणि ही रेडियस कॉन्ग्युरंट आहेत तर त्यांचे बेस अँगल्स पण कॉन्ग्युरंट होतील. म्हणजे अँगल YBZ, देअरफॉर अँगल YBZ कॉन्ग्युरंट अँगल, बघा YBZ कॉन्ग्युरंट अँगल YZB. ओके. इथे आपण लिहू शकतो बाय आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम. म्हणजे समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार, याला म्हणा स्टेटमेंट नंबर 1. आता असंच छोटा ट्रायंगल घ्या AXZ. इन ट्रायंगल AXZ. ओके. AX इज कॉन्ग्युरंट टू XZ. सेग AX कॉन्ग्युरंट सेग XZ. रेडियाय ऑफ सेम सर्कल. देअरफॉर मग हा आणि हा अँगल कॉन्ग्युरंट होईल. देअरफॉर अँगल XAZ कॉन्ग्युरंट अँगल XZA. अँगल XZA. तुम्ही याला रिझन लिहू शकता. हेच रिझन लिहावं लागेल बाय आयसोस्केलस अँगल ट्रायंगल थिअरम, बाय आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम. म्हणजेच समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार असं तुम्ही लिहू शकता. मग ह्याला म्हणा स्टेटमेंट नंबर 2. आता 2 आणि 1 मध्ये एक अँगल कॉमन आहे. कोणता अँगल कॉमन आहे बघा, YZB म्हणजे हा अँगल आणि XZA म्हणजे हा अँगल. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल ऍक्च्युली कॉमन, फक्त थोडी नाव वेगळी. मग इथे लिहायचं फ्रॉम 1 and 2 अँगल YBZ इज इक्वल टू अँगल XAZ. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट होतील का, कारण YZB आणि XZA हे अँगल सेम आहेत. फक्त इथे YZB आणि XZA अशी फक्त आपण नावं वेगळी वेगळी लिहिली आहेत. आणि मग हे दोनही अँगल सेम आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. देअरफॉर आता बघा की YBZ म्हणजे हा अँगल झाला आणि XAZ म्हणजे हा अँगल झाला. हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. देअरफॉर सेग AX पॅरलल सेग YB, कारण हे आहेत करस्पॉन्डिंग अँगल, संगत कोन. मग संगत कोन कसोटीच्या व्यत्यासानुसार बाय कॉन्व्हर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट किंवा थेरम, बाय कॉन्व्हर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल थेरम. म्हणजे संगत कोन कसोटीच्या व्यत्यासानुसार असं आपण याला रिझन लिहू शकतो. ओके. सो हे होतं एक्झाम्पल नंबर 8. आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 9.
सो आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 9. इन फिगर लाईन एल टचेस द सर्कल विथ सेंटर ओ ऍट पॉइंट पी. म्हणजे एक सर्कल आहे ज्याचा सेंटर ओ आहे, त्याला लाईन एल टच करतीये, स्पर्श करतीये ऍट पॉइंट पी म्हणजे पी बिंदूमध्ये. ठीक आहे. त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे क्यू इज द मिड पॉइंट ऑफ रेडियस ओपी. म्हणजे ही जी ओपी रेडियस आहे, त्रिज्या आहे, त्याचा क्यू हा मिड पॉइंट आहे, मध्यबिंदू आहे. तर आपल्याला म्हणजे असं म्हणता येईल की हे आणि हे कॉन्ग्रुएंट आहे. क्यू इज अ मिड पॉइंट. ठीक आहे. त्यांनी पुढे असं म्हटलंय ऑफ ओपी आर एस इज अ कॉर्ड थ्रू क्यू सच दॅट आर एस पॅरलल लाईन एल. मग आर एस ही कॉर्ड आहे या सर्कलची आणि ती अशी आहे की आर एस जी आहे ती लाईन एल ला काय आहे, पॅरलल आहे, समांतर आहे. तर आपल्याला आर एस ची लेंथ दिलेली आहे 12, पूर्ण आर एस ची लांबी 12 दिलेली आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायची आहे रेडियस ऑफ द सर्कल, म्हणजे आपल्याला या वर्तुळाची त्रिज्या काढायची. मग समजा आपण ही रेडियस घेतली ओआर, तर हे परपेंडिक्युलर असणारे साहजिक गोष्ट आहे कारण तो मिड पॉइंट आहे. हा म्हणजे क्यू इज अ मिड पॉइंट ऑफ आर एस आणि क्यू इज अ मिड पॉइंट ऑफ ओपी ऑल्सो. सो आपण म्हणू शकतो की हे 90 डिग्रीचा अँगल हा आहे. ठीक आहे. आता किंवा हा राईट अँगल आहे म्हणजे हा पण राईट अँगल असणार असंही आपण म्हणू शकतो. तिथूनच आपण सुरुवात करूया की आर एस पॅरलल लाईन एल अँड ओपी इज अ ट्रान्सव्हर्सल. ओपी इज अ ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका आहे. ओपी ही छेदिका आहे. देअरफॉर अँगल ओ क्यू आर इज इक्वल टू अँगल ओ पी टी म्हणूया, ओपीटी, बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल्स, संगत कोन. संगत कोन. बट अँगल ओ पी टी इज इक्वल टू 90 डिग्रीज. टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. स्पर्शिका ही संबंधित त्रिज्या लंब असते. टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. Therefore, angle OQR is also equal to 90 degrees. ठीक है, बरोबर है. It means that OQ perpendicular RS. Therefore, OQ perpendicular RS. मग आपल्याला जर RQ काढायचे तर OQ ही RS ला परपेंडिक्युलर आहे, म्हणजेच Q हा RS चा मिड पॉइंट आहे. हे आपण 9वीत शिकलेलो आहोत की सेंटर मधून आपण जर कॉर्ड वरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर त्या कॉर्डचे 2 इक्वल पार्ट्स होतात. किंवा परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, म्हणजे वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेल्या लंबामुळे ती जीवा दुभागली जाते. मग त्या प्रॉपर्टीनुसार देअरफॉर आरक्यू इज इक्वल टू हाफ आर एस. मग आर एस 12 आहे, मग आरक्यू इज इक्वल टू हाफ इंटू 12. मग बे 1 बे 12. Therefore, RQ is equal to 6. त्यांनी सेंटीमीटर दिलेला आहे का, नाही, म्हणजे आपण इथे युनिट लिहू शकतो. 6 युनिट. RQ is equal to 6 युनिट. मग RQ 6 आली. आता आपण काय करूया, लेट OP is equal to OR is equal to X. म्हणजे आपण OP आणि OR ची लेंथ X मानली. आता ओपी ची लेंथ एक्स आहे, मग ओक्यू ची काय असेल, क्यू तर मिड पॉइंट आहे, मग ओक्यू काय असेल, हाफ ऑफ एक्स. मग देअरफॉर ओक्यू इज इक्वल टू हाफ ऑफ ओपी. देअरफॉर ओक्यू इज इक्वल टू हाफ ऑफ एक्स. देअरफॉर ओक्यू इज इक्वल टू एक्स अपॉन 2. ठीक आहे. आता आपल्याला रेडियस फाइंड आउट करायची, म्हणजे पायथागोरस वापरावं लागेल. इथे लिहूया आपण इन राईट अँगल ट्रायंगल ओ क्यू आर. ही बघा, ही किती आहे, 6 आहे आणि ही x/2 आहे ओ क्यू. सो इन राईट अँगल ट्रायंगल ओ क्यू आर ओ आर स्क्वेअर, ओ आर चा वर्ग बरोबर ओ क्यू स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर. ओ क्यू स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर. मग ओ आर किती आहे, एक्स स्क्वेअर
इज इक्वल टू OQ किती आहे, x अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर. मग x स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर अपॉन 4 प्लस 6चा वर्ग 36 अपॉन 1. क्रॉस मल्टिप्लाय करा. x स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 6 चौक 24, ह्याचे गेले 2 4 3 12 2 14 अपॉन 4. 4 ला इकडे घ्या, इथे x स्क्वेअर येईल. 4x स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 144. x स्क्वेअर ला इकडे घ्या, मायनस होईल. 4x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू 144. 3x स्क्वेअर इज इक्वल टू 144. x स्क्वेअर इज इक्वल टू 144 अपॉन 3. x स्क्वेअर इज इक्वल टू 3 चौक 12, खाली उरले 2, 3 8 24, म्हणजे x इज इक्वल टू रूट 48. x इज इक्वल टू 16 1 16 16 32 16 48. 16 इंटू 3 सिम्प्लिफाय करूया. x इज इक्वल टू 4 रूट 3. x ची व्हॅल्यू आली आणि मग तुम्ही लिहू शकता देअरफॉर रेडियस इज इक्वल टू 4 रूट 3 युनिट्स. सो हे आलं आपलं फायनल आन्सर, 4 रूट 3 युनिट्स. म्हणजे काय काय केलं बघा, पहिले RS ही L ला पॅरलल आहे, मग हे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट होतील. मग हा राईट अँगल तर हा पण राईट अँगल. आपण रेडियस x मानली, ही पण रेडियसच आहे, पण Q हा या रेडियसचा मिड पॉइंट आहे, म्हणून आपण OQ काय घेतली, x अपॉन 2. मग O आणि हे पण की RS चा Q हा मिड पॉइंट आहे, कारण OQ ही RS ला परपेंडिक्युलर आहे. मग पूर्ण RS 12 आहे म्हटल्यावर RQ 6 असणार आहे. आणि मग OQR याच्यामध्ये आपण काय वापरला, पायथागोरस वापरला. आणि पायथागोरस आपण x ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. आणि x ची व्हॅल्यू कशी काढली, तर OR स्क्वेअर इज इक्वल टू OQ स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर किमती घातल्या. इथं महत्वाचं आहे, इथे आपण स्क्वेअर केला, x चा स्क्वेअर x स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 केला, 6 चा स्क्वेअर 36, क्रॉस मल्टिप्लाय केलं, x स्क्वेअर आहे तसा आला. 4 इंटू 36 144 अपॉन 4 1 4. 4 ला इकडे घेतलं, 4x स्क्वेअर झाले इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 144. मग x स्क्वेअर ला इकडे मायनस केलं, 3x स्क्वेअर इज इक्वल टू 144. 144 ला 3 डिवाइड केलं, x स्क्वेअर इज इक्वल टू 48, म्हणजेच x इज इक्वल टू रूट 48. मग रूट 48 ला सिम्प्लिफाय केलं, सरळ रूट दिलं, सो 3 48. आणि मग 16चं पण वर्गमूळ काढलं, रूट काढलं, 4 रूट 3. आणि मग अशा प्रकारे आपल्याला रेडियस मिळाली 4 रूट 3 युनिट्स. तर हे होतं एक्झाम्पल नंबर 9.